आदरणीय कामाजी पवार सर, बनतेजी, मंचावरील सर्व मान्यवर, सभागृहातील मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, सद्भावना मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या या सद्भावनेच्या कार्यक्रमामध्ये अगदी कमीत कमी शब्दामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. माणूस मूलतः माणूस असतो. निसर्गतः आम्ही हिंदू नसतो, मुसलमान नसतो, शीख नसतो, ख्रिश्चन नसतो. मूलतः निसर्गतः आम्ही माणूस असतो. पण बोलताना देखील कुणी हिंदू असो, कुणी मुसलमान असो, कुणी शीख असो अशी परिभाषा आपण वापरतो तेव्हा जे नैसर्गिक सत्य आहे ते सत्यच आम्ही विसरत असतो. वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीमध्ये त्या त्या कालखंडातील माणसांनी दिव्य दृष्टी असलेल्या, प्रचंड मोठा सद्भाव असलेल्या महापुरुषांनी त्या त्या काळाला आवश्यक त्या पद्धतीने त्या त्या प्रकारच्या धर्माची निर्मिती केली. धर्मसंस्थेची निर्मिती करण्यामध्ये मूलतः सर्व मानवाप्रती, सर्व सृष्टीप्रती एक व्यापक अशा प्रकारचा सद्भावच असतो. आणि सद्भावनेतून धर्मसंकल्पना सर्वच निर्माण झाल्या, सर्वच संस्था निर्माण झाल्या. धर्माचा मूलभूत गाभा काय असतो? तर धर्माचा मूलभूत गाभा विश्वामध्ये सर्वांना, सर्वांप्रती सारख्याच प्रमाणात जे लागू पडतं तो धर्म संकल्पनेचा मूलभूत गाभा असतो. जो धर्म संकल्पनेचा मूलभूत गाभा असतो तो मूलभूत गाभा हिंदू, ख्रिश्चन, वैदिक, ब्राह्मणी, आणखी कुठल्या वेगवेगळ्या धर्मामध्ये तो मूलभूत गाभा सारखाच असतो. आणि जो मूलभूत गाभा असतो तोच खरा धर्म असतो. आणि म्हणून या पातळीवरती धर्म हा माणसांमध्ये झगडे लावूच शकत नाही. धर्म माणसांमध्ये झगडे लावण्यासाठी नसतो. धर्म माणसांमध्ये भेदाभेद करण्यासाठी मूलतः नसतो. धर्म हा माणसाने माणसाची आणि सभोवतीच्या समग्र सजीव सृष्टीशी कशा प्रकारे वागलं पाहिजे यासाठीची आचारविषयक नियमावली म्हणजे धर्म असतो. हा धर्माचा एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा पैलू असतो. आणि दुसरा धर्माचा एक पैलू असतो पारलौकिक कल्याणासाठी आपण कशा पद्धतीच्या उपासना पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, हा धर्माचा दुसरा महत्त्वपूर्ण बिंदू असतो. पहिल्या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या बिंदूच्या संदर्भामध्ये कुठलेही वाद होण्याचं कारण नसतं. माणसानं माणसाशी आणि सजीव सृष्टीशी असं वागावं की त्याच्या वागण्यातल्या प्रत्येक पावलातून इतर माणसाचं सुख वाढावं, त्याचं कल्याण व्हावं, त्याला तीळ मात्रही दुःख होऊ नये. अशा प्रकारचं सर्व सजीवांशी असलेलं वर्तन म्हणजे धार्मिक वर्तन. अशा अर्थाचा जो धर्म असतो तो धर्म कधीच वादग्रस्त ठरत नसतो. तो धर्म कुणासाठीही वेगळा नसतो, कुणासाठीही अपायकारक नसतो. परंतु माणसं वर्तनविषयक आचारसंहिता हा जो धर्म असतो हा धर्म वर्तन करत असताना विसरतात.
सर्वात महत्त्वाचं तुम्ही वागता कसे हेच आहे. तुमचं मन किती शुद्ध, नितळ, निर्मळ आहे, सर्वांप्रती तुमच्या मनामध्ये किती मोठा सद्भाव आहे, हेच सर्वाधिक महत्त्वाचं असतं. परंतु पारलौकिक उपासना पद्धतीच्या भिन्न भिन्नतेतून, प्रभावातून पारलौकिक कल्याणासाठीची उपासना पद्धती, त्यासाठी केली जाणारी वेगवेगळ्या स्वरूपाची कर्मकांड आणि ती कर्मकांड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उभारली गेलेली धार्मिक स्थानं, या घटकांनाच आपण जेव्हा धर्म समजायला लागतो तेव्हा धर्मसंकल्पनेची, आचारसंहितेची बाजू दूर जाते आणि धर्मसंकल्पनेचा फक्त कर्मकांडाचा भाग म्हणजे धर्म असं व्हायला लागतं. अगदी थोडक्यामध्ये मी मांडतो, माणसांनी आचारसंहितेचा धर्म पाळला तर वाद नाही, परंतु कर्मकांड म्हणजेच धर्म असं जेव्हा माणसं मानतात तेव्हा बिघाड होते. मस्जिद म्हणजे धर्म काय, मंदिर म्हणजे धर्म काय, ख्रिश्चन म्हणजे धर्म काय, नमाज म्हणजे धर्म काय, प्रार्थना म्हणजे धर्म काय, कर्मकांड सत्यनारायण म्हणजे धर्म काय, अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा यावर एकमत होत नाही. कारण यात सार्वत्रिक सत्याचा भाग नसतो, त्या विशिष्ट समुदायाच्या श्रद्धांचा भाग असतो आणि त्यांना ते उमजलेलं असतं. तेव्हा ही मंडळी अशा वरवरच्या घटकांना जेव्हा धर्म मानायला लागते तेव्हा धर्मवादाचा, भिन्नतेचा विषय बनतो. म्हणून माणसांनी वरवरचे घटक बाजूला ठेवून मूलभूत मानवी वर्तनाच्या संदर्भातले आणि आचारसंहितेच्या संदर्भातले जे घटक असतात ते केंद्रस्थानी ठेवले पाहिजेत. आणि भारतामध्ये सद्भाव वाढवण्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सेक्युलॅरिझमचं जे तत्त्व मांडलेलं आहे त्याचं विश्लेषण करायला मला वेळ नाही, मी करत नाही. त्या तत्त्वाचं आचरण आपण केलं तरच भारतामधला सद्भाव मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. सद्भावना मंचाच्या माध्यमातून ही सद्भावना मनामध्ये वाढवण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाचं मी स्वागत करतो. आपलं सर्वांचं अभिनंदन करतो. मला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.